हेलो स्टूडेंट्स, आज हम पढ़ने जा रहे हैं बायोमोलिकुलर टॉपिक्स और सब टॉपिक एंजाइम्स का सेकंड पार्ट। पिछले टॉपिक में हमने प्रॉपर्टीज एंजाइम्स क्या होते हैं, उसके टाइप्स कौन से होते हैं, ये पढ़ा है। अभी नॉमेनक्लेचर ऑफ एंजाइम्स। एंजाइम्स आर नेमली एडिंग द सफिक्स एज टू द नेम ऑफ सबस्ट्रेट on which they act as protease, sucrase, nuclease. Age एन्झाइम्स नोमेनक्लेचर, जेव्हा एखाद्या एन्झाइमचं आपण नाव देतो, एन्झाइम्सला आपण नाव देतो, तेव्हा त्याच्या शेवटी आपण एज हा शब्द लावतो. जसं की प्रोटीनच्या शेवटी जर एज लावला तर हा प्रोटीन एन्झाइम झाला, प्रोटीएज झाला. शुक्रेज, न्यूक्लियस असे हे त्याच्या सफिक्स लावतात एज, म्हणून त्याला ॲडिंग सफिक्स एक्स एज म्हणतो आपण. प्रोटीएज, सुक्रोज आणि न्यूक्लियस एक्सेट्रा. द एन्झाइम्स कॅन बी नेम अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ फंक्शन्स अँड दे परफॉर्म. डिहायड्रोजनेज, रिमूव्ह हायड्रोजन. आता काही एन्झाइम्स कसे असतात ते त्याच्या नावानुसार ते काय त्याचे फंक्शन्स परफॉर्म करतात. जसे की डिहायड्रोजनेज, डी जिथं येते तेव्हा रिमूव्ह हा शब्द येते, म्हणजे तिथं हायड्रोजन रिमूव्ह होते. कार्बोक्सिलाइज ॲड CO, नंतर डी आला, पुन्हा रिमूव्ह आला म्हणजे रिमूव्ह CO2 कार्बन डायऑक्साईड. कार्बोक्सिलायसिस मधून CO2 रिमूव्ह होते. ऑक्सिडेसिस मधून हेल्पिंग इन ऑक्सिडेशन. असे हे त्याच्या नावावरून त्याचे फंक्शन परफॉर्म करत असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ॲड होतील किंवा त्याच्यात हेल्पिंग करतील. असे हे काही एन्झाइम्स आहेत. According to the International Code Enzymes Nomenclature, the name of each enzymes ends with an ase and consists of double name. आता आपण सांगितलं होतं प्रोटीन की प्रोटीनपासून प्रोटीएज तयार होते, तर यामध्ये आता काय झालं आहे, डबल नेम आले आहे. म्हणजे प्रोटी आणि एज लावलं याच्यात, तर प्रोटीएज म्हणजे हे डबल नेम झालं, दोन नावापासून तयार झालं. द फर्स्ट नेम इंडिकेट द नेचर ऑफ सबस्ट्रेट विथ अँड सेकंड नेचर कॅटलिस्ट. म्हणजे एज हे काय झालं आहे, कॅटलिस्ट. एन्झाइम्स आपण सांगितलं की एन्झाइम काय असते, कॅटलिस्ट असते. आता कॅटलिस्टमध्ये याच्यामध्ये जी एज आहे हे काय आहे, कॅटलिस्ट आहे. आणि जे प्रोटीएज आहे हे काय आहे, हे सबस्ट्रेट आहे. म्हणजे जो गाभा उरलेला असते त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो. एक्झाम्पल त्याचे काय आहेत की पायरुविक डिकार्बोझायलेज कॅटलिस्ट द रिमूव्हल ऑफ CO2 फ्रॉम सबस्ट्रेट ऑफ पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड मधून CO2 काय झालं, सबस्ट्रेट झाल्यानंतर आपल्याला पायरुविक कार्बोक्सिलेट कॅटलिस्ट द रिमूव्हल ऑफ CO2. पायरुविक मधून आपल्याला काय म्हणते, पायरुविक ॲसिड मधून रिमूव्ह होते कार्बन डायऑक्साईड आणि सबस्ट्रेट काय उरते त्याच्यामध्ये, पायरुविक ॲसिड हा सबस्ट्रेट मिळते. क्लासिफिकेशन ऑफ एन्झाइम्स. आता एन्झाइम्स वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स आहेत. त्याचे क्लासिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं की ऑक्सिडो रेडुक्टेसेस, these are the enzyme catalyzing oxidation and reduction reaction by transfer of hydrogen and oxygen and or oxygen, that is alcohol dehydrogenase. आता ऑक्सिडो रेडक्टेसेस याच्यामध्ये काय होते की जे एन्झाइम्स आहे या एन्झाइम्समध्ये एक तर ऑक्सिडेशन होईल किंवा मग रिडक्शन होईल. म्हणजेच काय होते की त्यामध्ये हायड्रोजन ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन होईल किंवा ऑक्सिजन ट्रान्सफर होईल. त्याचं एक्झाम्पल आहे अल्कोहोल डिहायड्रोजेनेज. नंतर सेकंड एक्झाम्पल आहे
म्हणजे जे क्लासिफिकेशन म्हटलं सेकंड आहे ट्रान्सफेरेसेस. These enzymes catalyze in the transfer of certain groups between the two molecules. दोन मॉलिक्युल्स आहे, या दोन मॉलिक्युल्स म्हणजे ग्लुकोज आहे आणि कायनेस आहे, त्यापासून ग्लुकोकायनेस हे ट्रान्सफेरेसेस बनते. तिसरा आहे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिसमध्ये काय होते की हायड्रोलिसिस म्हणजे दीज आर एन्झाइम्स कॅटलाइज हायड्रोलिटिक रिॲक्शन्स. या हायड्रोलिसिसमध्ये काय होते की हे एन्झाइम जे आहे कॅटलिस्टचा रोल तर प्ले करते, पण हायड्रोलिटिक रिॲक्शन त्यामध्ये होते. धिस क्लास इन्क्लूड द अमायलेस, लेसेस, प्रोटिएसेस, लॅपेसेसेस, लेपेसेस एक्सेट्रा अँड शुक्रेज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नंतर लायसेस. These enzymes are involved in the elimination of reactions. यामध्ये काय होते की elimination reaction होते resulting in the removal of group atoms from substrate molecule to leave double bond. आणि त्याचे एक्झाम्पल आहे फ्युमेरेट, हायड्रेटेस हे लायसेसचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे आयसोमेरायसिस. क्लासिफिकेशनमध्ये सम enzymes catalyze structural and rearrangement within a molecules. या आयसोमेरायझेस मध्ये काय होते की जे एन्झाइम्स आहे हे कॅटलिस्टचा रोल त्याच्या स्ट्रक्चरल आणि अरेंजमेंट करण्यासाठी एखाद्या मॉलिक्यूलमध्ये ते इन्व्हॉल्व होतात. देअर नॉमनक्लेचर इज बेस्ड ऑन दी टाईप ऑफ आयसोमेरिझम. आता हे नॉमनक्लेचर याचं कसं असते की ते त्याच्या आयसोमेरिझमवर डिपेंड असते. त्याचा बेस, त्याचा नॉमनक्लेचरचा बेस आयसोमेरिझमवर असते. these enzymes are identified as racemases, epimerase, isomerase etc. and the xylose isomerase हे त्याचे एक्झाम्पल आहेत. नंतर लिगॅसेस और synthetases. These are the enzymes which are catalyst the covalent link of the molecule utilizing the energy obtained from the hydrolysis of energy rich compound 17 like ATP GTP. म्हणजे जे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइडेड कंपाऊंड्स आहेत जसे की ATP असेल, GTP असेल, तर यामध्ये आपल्याला काय हे एन्झाइम्स लिंक तयार करतात, कोव्हॅलेंट लिंक मॉलिक्यूल लिंक तयार करतात आणि या लिंकमधून एनर्जी प्रोव्हाइड होते, जे की रिच कंपाऊंड इन 17 लाईक ATP and GTP. एक्झाम्पल त्याचे आहे ग्लुटाथिओन, सिंथेटेज अँड पायरुवेट कार्बोक्सिलेज एक्सेट्रा. आजच्या टॉपिकमध्ये एवढं सारं आपण शिकलो आहे. तर होमवर्क सर्वांनी करायचं आहे. याच्यामध्ये होमवर्क आहे व्हॉट आर द एन्झाइम्स काय आहेत हे लिहायचं आहे आणि क्लासिफाय द एन्झाइम्स. आपण जे आतापर्यंत एन्झाइम क्लासिफिकेशन पाहिलं आहे त्या क्लासिफिकेशनवर सर्व माहिती लिहायची आहे. ठीक आहे. आजच्या टॉपिकसाठी एवढंच. थँक्यू.